नेहमीप्रमाणे आपल्या मुलाचा फोन कॉल राजेभाऊ शिंदे यांना त्यांच्या मोबाईलवर आला. मात्र यावेळी मुलाचा आवाज ऐकून त्यांना काहीतरी शंका आली. आपल्या मुलाच्या आवाजामध्ये एक दुबलेला आणि हुंदका भरलेला आवाज त्यांना जाणवत होता. आपल्या वडिलांनी मुलाचा आवाज त्वरित ओळखला आणि पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तेव्हा ते वडील राजेभाऊ काहीसे गोंधळले आणि आपल्या मुलाची शोधाशोध चालू केली. तेव्हा गावच्या एका शिवारातील एका लिंबाच्या जवळ गेले तर त्यांना त्यांचा मुलगा फाशी घेतलेल्या अवस्थेत दोरीला लटकलेला दिसला. त्यांना वाटलं आपण सर्व काही आयुष्यातलं गमावलेलं आहे. आपला तरुण मुलगा असा का सोडून गेला आपल्याला? पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ही घटना समोर आली. पोलिसांच्या चौकशीमध्ये असं समजलं की 13 मे रोजी दुपारी 2च्या सुमारास चंद्रहार हा मुलगा याच्याबरोबर एक घटना घडली. या दिवशी करेवाडी रोडवरील लाल माती परिसरात एका मुलीनं सर्वांसमोर त्याला म्हणजे मुलगा चंद्रहारला चापट मारली होती आणि हीच लोकांसमोर मुलीनं चापट मारल्यामुळे त्या चंद्रहारला खूप अपमानास्पद फील झालं आणि याच विचाराने त्याने नैराश्यात गेला आणि सर्वांसमोर अपमान झाला या मानसिक धक्का त्याला लागला आणि त्याने टोकाचा हा निर्णय घेतला आणि त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.